ओके हां. सर्वप्रथम या ठिकाणी अखंड मराठा समाजाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करीत आहे. आज अखंड मराठा माळशिरस तालुक्याच्या वतीनं पत्रकार परिषद एवढ्यासाठीच घेत आहे की आम्ही सर्वजण मिळून या तालुक्यामध्ये गावभेटी दौरा जाहीर करणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन मराठा समाजाची जी काय बाजू आहे ती जाणून घेणार आहे आणि दौरा करणार आहे. दुसरा मुद्दा, या ठिकाणी या मराठा समाजाची माळशिरस तालुक्यामध्ये 3.5 लाख लोकसंख्येपैकी सुमारे अंदाजी 1,25,000च्या आसपास मतदान आहे. परंतु या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये आजपर्यंत आम्हाला सर्वपक्षीय नेत्यांनी कोणीही आमच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली काढलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण मिळून समाज आज दुविधा मनस्थितीमध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं आम्ही संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये विधानसभा लढवण्यासाठी सर्वजण सज्ज झालो होतो. परंतु संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःहून पूर्ण समीकरण जुळवून आणले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते समीकरण आमचं थांबलं आणि ते निवडणुकीतून आम्ही पूर्णपणे माघार घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला या माघारी घेतल्यामुळे काही ठिकाणी आमच्या समाजामध्ये ज्या दुविधा मनस्थिती आहेत, आता कुणाचा प्रचार करायचा किंवा आता कुणाला पाठिंबा द्यायचा, तर जरांगे पाटलांनी सांगितल्या पद्धतीनं सर्वपक्षीय नेत्यांनी आम्हाला आजपर्यंत कुणीही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी काढलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक ग्राउंड लेवलला तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आता पहिल्यांदा माळशिरस तालुक्यात सुरुवात करत आहे. तालुक्यामध्ये जाऊन गाव भेट देऊन होम टू होम आमच्या तालुक्यातील प्रत्येक मराठा मुस्लिम धनगर जे काय आमच्याबरोबर असतील त्या सर्वांची जी मागणी आहे किंवा त्यांची जी माहिती आहे ते घेऊन सर्व अहवाल तयार करणार आहे. आणि तोच अहवाल आमचे दैवत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे तोच अहवाल आम्ही येत्या 5-6 दिवसात घेऊन जाणार आहे. आणि ही तालुक्याची परिस्थिती आहे, गावागावात जाऊन आम्ही हे त्यांना सांगणार आहे. तर आपण जी भूमिका घ्याल त्या भूमिकेशी आम्ही सर्वजण सहमत आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांनी जी भूमिका सांगतील त्या भूमिकेशी ठाम राहून त्या ठिकाणी आम्ही सर्व समाज मिळून तो उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आणणार आहे. दुसरा मुद्दा, या ठिकाणी गेले 70 वर्ष झालं मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चालू आहे. परंतु ही चळवळ उभा राहिली 41 वर्षापासून चालू झालेलं आहे. परंतु या चळवळीमध्ये काम करीत असताना आम्ही सर्वजण मिळून गेले 10-15 वर्ष झालं सर्वजण एका मनानं, एका जीवानं, एका दिलानं, कुठलाही पक्ष गट तट न मानता आम्ही काम करीत आहोत. परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आम्हाला पुढं जायचं असेल तर आम्हाला आमची स्ट्रॅटेजी ठरवावं लागणार आहे आणि समाजाला योग्य दिशा द्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण मिळून हा दौरा करणार आहे आणि या दौऱ्याचं नियोजन उद्यापासूनच चालू होणार आहे. या दौऱ्यामध्ये प्रत्येक गावातील व्यक्तीला विचारलं जाईल, प्रत्येक मतदाराला विचारलं जाईल आपण कुठली भूमिका घ्यायची आणि ते ऑन रेकॉर्ड कागदावरती घेतलं जाईल आणि त्याचा अहवाल तयार केला जाईल. त्याच्यामुळे कुठल्याही पक्षाला आत्तापर्यंत आम्ही पाठिंबा दिलेला नाही. हा पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आणि गेले अनेक वर्ष ह्या तालुक्यामध्ये लढा लढत असताना आम्ही सर्वजण या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची ना भूतो ना भविष्यात अशी त्यांची सभा झालेली आहे. या सभेसाठी आमच्यासारख्या सर्व गोरगरीब मराठ्यांनी हे करून या ठिकाणी 70 ते 80 हजारचं पब्लिक या ठिकाणी आलेलं होतं आणि गरजवंत मराठे आले होते. त्याच्यामुळे या तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रलंबित असल्यामुळे गरजवंत गरीब मराठा अतिशय नाराज आहे. त्याच्यामुळे आम्ही हे गावभेटीचं नियोजन करत आहे आणि योग्य ती दिशा तुम्हाला 4-5 दिवसामध्ये कळवणार आहे. ही पश्चिम महाराष्ट्राची रणनीती असणार आहे जरांगे पाटलाच्या आदेशाने. सर्वप्रथम प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराला आम्ही सांगू इच्छितो की या ठिकाणी जरांगे पाटलांची जरी आपण भेट घेतली असेल परंतु या ठिकाणी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका. जर अशा पद्धतीनं संभ्रम निर्माण केला तर आम्ही तुम्हाला 100% पाडणार आणि जो अशी संभ्रम निर्माण करेल त्याला तर पहिल्यांदा पाडणार. त्याच्यामुळं आमची ही रणनीती ठरलेली आहे.
एवढंच सांगतो. आणि यापुढे या पूर्ण इलेक्शन झाल्यानंतरनं याच्यानंतरनं कोणते सरकार येईल आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही आजच तुम्हाला सांगतो की येणाऱ्या निवडणुकीनंतर जो पण मुख्यमंत्री होईल, ज्याचं पण सरकार बनेल, त्यांनाही आमचं आव्हान आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा 1 महिन्याच्या 2 महिन्याच्या आत जर तुम्ही नाही काढला तर आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं संघर्ष योद्धा मनोज जरंगेच्या पाटलांच्या माध्यमातून पंढरपूरच्या पंढरपूर नगरीमध्ये लाखोच्या संख्येनं आमरण उपोषणाला बसणार आहे. कारण आजच आम्ही ती भूमिका जाहीर का करतोय, कारण प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस भूमिका जाहीर केली गेली त्या त्या वेळेस जर आम्ही सरकार महायुतीचं असलं तर महाविकास आघाडीचे ही लोक आहेत असं आम्हाला आमच्यावरती शिक्का मारला जातो, आणि नंतर महाविकास आघाडी सरकार असलं आणि त्यांच्या विरोधात आंदोलन केलं तर महायुती सरकार मारलं जातं की ह्यांची ही लोक आहेत म्हणून. त्याच्यामुळं आमची भूमिका प्लेन आहे की आम्ही कुणाचंही नाही, आणि कोणचा नेता नाही आम्हाला. आम्ही गरजवंत गरीब मराठे आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये याही तालुक्यामध्ये जर कुणी ओबीसी मराठा वाद जरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तरी त्यालाही आम्ही सोडणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. सर्वप्रथम मी ते एवढे मोठे नाहीत की त्यांचं नाव घेणं एवढं मी, परंतु या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतो की स्वर्गीय काकासाहेब, स्वर्गीय लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब, आदरणीय विजयदादा, सर्व मोहिते पाटील परिवार यांनी आत्तापर्यंतचं राजकारण हे सर्वसमावेशक समाजाला धरून केलेलं आहे. या माळशिरस तालुक्यामध्ये जातीपातीचं राजकारण आणि जातीपातीचं विष कधीही कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांनी कालवलेलं नाही. जर अशा पद्धतीनं जर तालुक्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर 100% मराठा समाज त्याला त्याची जागा दाखवणार आणि त्याचा सुबडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. कसं आहे, मला ह्या नेत्यांचं कोणाचंही घेणं देणं नाही. सर्वपक्षीय नेते आम्हाला कोणाचंही घेणं देणं नाही. आमचा लढा हा आरक्षणाचा लढा आहे, आणि ह्या आरक्षणाच्या लढ्यामुळे आम्ही ना महायुतीचं घेणं देणं आहे आम्हाला, ना महाविकास आघाडीचं घेणं देणं आहे. राम सातपुते त्यांच्या जागेवरती त्यांचा प्रचार चालू आहे, उत्तमराव जानकर यांचा प्रचार त्यांच्या जागी चालू आहे. फक्त एवढंच या ठिकाणी सांगतो, जर अशा पद्धतीनं मराठा समाजाची जर कोणी मराठा समाजाच्या विरोधामध्ये आर्थिक जरी रसद पुरवत असेल तरी त्यालाही आम्ही सोडणार नाही, आणि त्याची जागा मराठा समाज नक्की दाखवणार. मराठा समाजानं गुगल पेवरनं त्यांना पैसे पाठवले ते 5-6 महिने. आज ती स्वतः उमेदवार आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये काय भूमिका असणार आहे मराठा? त्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर माढ्याचा निर्णय आणि सोलापूर जिल्ह्याचा निर्णय हा आम्ही प्रेस घेऊन जिल्हे ठरवणार आहे. परंतु त्यांचा जो निर्णय आहे तो त्यांनी ज्यावेळेस 1 रुपया ते जे आव्हान केलं होतं त्यानंतरनं त्यांनी संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटलांची भेट घेतलेली आहे. त्या भेट घेतल्यानंतरनं त्या ठिकाणी मीही त्या ठिकाणी होतो त्या दिवशी, परंतु त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी समाजाला मदत केली, समाजाने मला विचारलं काय मदत केली, ते मी जाहीर केलं, आणि ते अशा पद्धतीनं समाजामध्ये हे करण्यात आलं. तरी आम्ही जरंगे पाटलांनीही त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याशी कोणाशी घेणदेण नाही, ना त्या तुमच्या कुठला उमेदवार दुसरा कोण आहे त्याच्याशी घेणदेण तुमच्याशी नाही. तुम्ही समाज म्हणून आमच्याकडे आला आहे, तुमचं स्वागत आहे, परंतु तुम्हाला कोणालाही पाठिंबा आमचा नाही. हो, 100%. असं जर घडणार असेल, तालुक्यामध्ये जर जातीय निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर मराठा समाज शून्य आहे. समाज एवढा हुशार आहे की समाजाला चांगलं कळतं की मराठा समाजाच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर कोण षड्यंत्र करत असेल तर त्याचं 100% जागा दाखवणार त्याला. कसं आहे, 10% लोक नाराज आहेत, त्याबद्दल दुमत नाही. ते जे कोण नाराज असतील ते त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी आमच्याबरोबर आले होते. आम्ही आधीच जाहीर केलेलं आहे, ही चळवळ ही व्यासपीठ राजकारणाचं व्यासपीठ नाही, हे व्यासपीठ आहे समाजकारणाचं, आणि ह्या व्यासपीठाचं राजकारण होता कामा नये एवढीच आमची इच्छा आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये असेल किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडून हे व्यासपीठ राजकीय होणार नाही ह्याची खबरदारी आम्ही सर्वजण घेणार आहे. अजिबात नाराज नाही.
समाजाचा आदेश आला फॉर्म भरा, समाजाचा आदेश आला फॉर्म काढा. 100% एका मिनिटात कुठलाही न विचार करता एका मिनिटात फॉर्म विड्रॉल केलेला आहे मी. हे बघा, मराठा क्रांती मोर्चा म्हणजे समाज नाही, पूर्ण अखंड मराठा समाज, मराठा क्रांती अनेक संघटना याच्यामध्ये आहेत, काम करतात. सगळ्यांचं योगदान आहे, कुणाला नावं ठेवण्याचं नाही. आता ही प्रेस चालू आहे, माळशिरस चालू आहे की आपली. आणि नागपूरचा जो विषय आहे तो जो पाठिंबा दिला आहे तेच त्यांना पाठिंबा का दिला त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतील. शैलेश कोथमिरेच्या उमेदवाराच्या पाठीमागं मराठा समाजाचा हात आहे अशी एक चर्चा होती त्याविषयी. ह्याच्यामध्ये काय झालं होतं की शैलेश कुतमिरे साहेब हे संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांना भेटले होते आणि त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केलेली की आम्हाला मराठा समाजाच्या वतीनं तुमचा पाठिंबा राहू द्यात. या ठिकाणी काही त्यांचं म्हणणं असं होतं, ते मी सांगतो त्यांचं म्हणणं, मी माझं मत नाही सांगत. त्यांचं म्हणणं होतं की माझ्या समाजावरती अन्याय झालेला आहे, माझ्या समाजाची कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती माझी आहे, परंतु ते दुसरे कोणी जर घेतलेले आहे त्याच्यामुळे आमच्या समाजावर अन्याय झालेला आहे. तर मराठा समाजाने आमच्या पाठीमागं उभं राहावं. मी ओरिजिनल दाखला घेऊन ह्या समाजाच्या वतीनं लढायची तयारी इच्छा आहे माझी. तर संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटलांनी आम्हाला सपोर्ट करावा आणि समाजाने तुमच्या सपोर्ट करावा अशी त्यांची इच्छा होती. परंतु त्यांना सांगितलेलं होतं आम्ही की सर्वांना आम्ही फॉर्म भरायला सांगितलेलं आहे, परंतु आम्ही कुणालाही पाठिंबा अद्याप जाहीर केलेला नाही. ज्यांनी फॉर्म भरले त्यांना सर्वांनाच फॉर्म विड्रॉल करण्यासाठी सांगितलेलं आहे, त्यांनीही त्या पद्धतीने विड्रॉल करून घेतलेला आहे.